नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला फ्रॅक्चर्सबद्दल सांगणार आहे. तर आपण फ्रॅक्चर्सची डेफिनेशन पाहणार आहोत. ठीक आहे, त्याचे क्लासिफिकेशन पाहणार आहोत, त्याची ट्रीटमेंट पाहणार आहोत, त्याचे कॉम्प्लिकेशन्स पाहणार आहोत, त्याचे परिणाम काय असतात ते. त्यानंतर सुप्राकॉन्ड्युलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस, ठीक आहे, याबद्दल पाहणार आहोत. कोलेस फ्रॅक्चर पाहणार आहोत, इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर ऑफ द फिमर पाहणार आहोत आणि फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमर. तर हे सगळे प्रकार पाहणार आहोत. ते कसे होतात, त्याचे मेकॅनिझम काय आहे, त्याची पॅथॉलॉजी काय आहे, ठीक आहे, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स कसे करतो आणि त्याचे ट्रीटमेंट प्लॅन काय आहे हे आपण सगळं पाहणार आहोत. आता आपण फ्रॅक्चरची डेफिनेशन पाहूया. तर फ्रॅक्चर म्हणजे काय? अ डिस्रप्शन ऑर ब्रेक इन द कंटिन्युटी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द बोन इज कॉल्ड फ्रॅक्चर. ठीक आहे, आणि फ्रॅक्चर्स मेजॉरिटी कशामुळे होतात? ट्रॉमॅटिक इंजुरीजमुळे सगळ्यात जास्त फ्रॅक्चर्स होतात. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ फ्रॅक्चर्स पाहूयात. तर फ्रॅक्चर्सला आपण कसं क्लासिफाय करू शकतो? ऑन द बेसिस ऑफ इटिओलॉजी, म्हणजे कोणत्या कारणामुळे फ्रॅक्चर झालेत. त्यानंतर रिलेशनशिप ऑफ द फ्रॅक्चर विथ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, ठीक आहे, म्हणजे क्लोज आहे, ओपन आहे, ठीक आहे, एन्व्हायरमेंटला त्याप्रमाणे. आणि त्यानंतर फ्रॅक्चरचं डिस्प्लेसमेंट कसं झालं आणि त्याचं पॅटर्न कसं आहे त्या फ्रॅक्चरचं, ठीक आहे, कोणत्या प्रकारे ते तुटलं गेलं आहे त्यावरून आपण त्याची या सगळ्या फ्रॅक्चरची क्लासिफिकेशन करतो. तर आता आपण ऑन द बेसिस ऑफ इटिओलॉजी बघूयात. तर कॉजच्या प्रमाणे, कारणामुळे कोणते प्रकार आहेत? तर ट्रॉमॅटिक फ्रॅक्चर आणि पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर. तर मार लागल्यामुळे, इंजुरीमुळे, जसं की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, फॉल वगैरे, ते झालं ट्रॉमॅटिक फ्रॅक्चर. आणि दुसरं पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर, जे की समजा कोणतं ट्यूमर असेल, ठीक आहे, मेटास्टॅसिस झालं असेल एखाद्या ट्यूमरचं, ब्रेस्ट ट्यूमरचं किंवा आणखीन कोणत्या ट्यूमरचं जर मेटास्टॅसिस झालं आणि ते वर्टिब्रल कॉलममध्ये, ठीक आहे, त्याचं मेटास्टॅसिस झालं किंवा बाकी बोन्समध्ये गेलं आणि त्यामुळे त्या बोनचं फ्रॅक्चर झालं पॅथॉलॉजिकली, ठीक आहे, तर अशा पॅथॉलॉजिकल कॉजेसमुळे जे फ्रॅक्चर होतात ते पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर. उदाहरणार्थ ऑस्टिओपोरोसिस, ठीक आहे, किंवा मग पॅराथायरॉइड हॉर्मोनची सॉरी हायपो काय म्हणतो आपण, पॅराथायरॉइड हॉर्मोनचा एक्सेस झाला आणि त्यामुळे बोन्स ब्रिटल झाले, ठीक आहे. तर अशा पॅथॉलॉजिकल कॉजेसमुळे जे होतं ते पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर. आणि स्ट्रेस फ्रॅक्चर जे क्रोनिक रिपिटेटिव्ह स्ट्रेसमुळे होतं, ठीक आहे, आणि ते एक्सरेजवर दिसत नाही. तर हे झाले क्लासिफिकेशन ऑफ द फ्रॅक्चर्स ऑन द बेसिस ऑफ इटिओलॉजी, कारणांच्यामुळे, ठीक आहे. आता ऑन द बेसिस ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे अनडिस्प्लेस फ्रॅक्चर्स आणि डिस्प्लेस फ्रॅक्चर्स, म्हणजे बोन तुटलाय पण ते बोनचे दोन पार्ट्स जर का एकत्र जुडलेच असतील, ते हल्ले नसतील जागेपासून, तर अनडिस्प्लेस्ड, आणि हल्ले असतील तर डिस्प्लेस्ड. उदाहरणार्थ इथं उजव्या बाजूला मी शिफ्ट, अँग्युलेशन आणि रोटेशन असं डिस्प्लेस्ड झालेले फ्रॅक्चर्स दाखवलेत. आता हे ग्रॅव्हिटीमुळे किंवा मसल पुलमुळे किंवा इंजुरीच्या वेळेस हे डिस्प्लेस होऊ शकतात फ्रॅक्चर्स. आता ऑन द बेसिस ऑफ रिलेशनशिप विथ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, यामध्ये क्लोज फ्रॅक्चर आणि ओपन फ्रॅक्चर. तर क्लोज म्हणजे ते फ्रॅक्चर तुटलेलं आहे पण ते बाहेर नाही आलेलं स्किनमधून, तर क्लोज म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे, हे झालं क्लोज फ्रॅक्चर. आणि ओपन फ्रॅक्चर जे की स्किन आणि सॉफ्ट टिश्यूजमध्ये मधून बाहेर येते आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट बरोबर त्याचं रिलेशन आहे, ठीक आहे. अ फ्रॅक्चर मे बी ओपन फ्रॉम विदिन और आउटसाइड, सो कॉल्ड इंटरनली और एक्सटर्नली ओपन फ्रॅक्चर रिस्पेक्टिव्हली, ठीक आहे. म्हणजे आतून जे काही आतला भाग आहे तो एक्सपोज झालाय, बोनचा आतला भाग एक्सपोज झालाय, तर इंटरनली ओपन. आणि जर फक्त स्किन लॅसरेट झाली आणि वरचा भाग गेलाय, ठीक आहे, आणि मग वरून फ्रॅक्चर झालाय, वरचाच भाग एक्सपोज्ड आहे, ठीक आहे, ते झालं एक्सटर्नली ओपन, ठीक आहे. एक्सपोजर ऑफ अन ओपन फ्रॅक्चर टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मेक्स इट प्रोन टू इन्फेक्शन. दिस इज मोर इन एक्सटर्नली ओपन फ्रॅक्चर. तर हे इन्फेक्शनसाठी जास्त प्रोन असतात. तर आता ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे सिम्पल फ्रॅक्चर आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर. सिम्पल म्हणजे काय? फक्त दोन भागांमध्ये तो बोन तुटलेला आहे, ठीक आहे, जसं की ट्रान्सफर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस. पण कॉम्प्लेक्स म्हणजे काय? त्या बोनचे मल्टिपल पीसेस झाले, ठीक आहे,
आणि मग ते ट्रीट करण्यासाठी खूप अवघड येते की ते पीसेस मग त्या बोन्सला कसं अप्रॉक्सिमेट वगैरे करणं हे खूप अवघड जातं. उदाहरणार्थ कम्युनिटेड फ्रॅक्चर ऑफ द टिबिया. कम्युनिटेड म्हणजे काय, असं फ्रॅक्चर ज्यामध्ये त्या बोनचं ब्लड जो काही रक्तपुरवठा आहे ते सुद्धा कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. ठीक आहे, रक्तपुरवठा सुद्धा निघून गेलेला आहे. ठीक आहे, even the blood supply is compromised, that is comminuted fracture and it is a complex fracture. आता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पॅटर्न. ठीक आहे, ट्रान्सवर्स फ्रॅक्चर हे बघा इकडे चित्रामध्ये दिसतंय, ट्रान्सवर्स फ्रॅक्चर, त्यानंतर ऑब्लिक फ्रॅक्चर या पॅटर्न प्रमाणे, स्पायरल फ्रॅक्चर. ठीक आहे, फ्रॅक्चर लाईन्स रन स्पायरली इन मोर दॅन वन प्लेन. आणि कम्युनिटेड फ्रॅक्चर्स बघा बरेच तुकडे झाले आहेत आणि ब्लड बरोबर पण कॉन्टॅक्ट तुटले आहे, त्यानंतर मल्टिपल सेगमेंट्समध्ये, म्हणून सेगमेंटल फ्रॅक्चर. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ फ्रॅक्चर्स ऑन द बेसिस ऑफ पॅटर्न. तर आता क्लासिफिकेशन ऑफ द फ्रॅक्चर्स ऑन द बेसिस ऑफ पार्ट अफेक्टेड. म्हणजे आता उदाहरणार्थ आता यांच्या नावाप्रमाणे बघूया. मॉन्टेजिया फ्रॅक्चर डिस्लोकेशन. तर यामध्ये काय होतं, अल्नाचं प्रॉक्सिमल 1/3 मध्ये फ्रॅक्चर होतं आणि रेडियसचं जे हेड आहे त्याचं डिस्लोकेशन होतं. हे झालं मॉन्टेजिया फ्रॅक्चर. त्यानंतर गॅलेझी फ्रॅक्चर. ठीक आहे, फ्रॅक्चर ऑफ द डिस्टल थर्ड ऑफ द रेडियस विथ डिस्लोकेशन ऑफ द रेडिओ अल्नार जॉईंट. ठीक आहे, तर त्याप्रमाणे जे पार्ट्स अफेक्टेड की नाईट स्टिक फ्रॅक्चर, पोलिस फ्रॅक्चर, स्मिथ्स फ्रॅक्चर. ठीक आहे, रिव्हर्स ऑफ पोलिस, हे आपण डिटेलमध्ये पाहूयात पुढे, पण पार्ट प्रमाणे सुद्धा आपण क्लासिफिकेशन करू शकतो, यासाठी मी हे नमूद केलेलं आहे. आता फ्रॅक्चर्सवर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळ्याच फ्रॅक्चर्सची आपल्याला ट्रीटमेंट विचारली जाते. बऱ्याच वेळेला आपल्याला एखादाच फ्रॅक्चर सपोज कोणता वेगळाच फ्रॅक्चर त्यांनी विचारला, जसं की पटेला वगैरे, तर अचानक त्याची ट्रीटमेंट लिहिता येणार नाही. म्हणून एक ढोबळ मनाने मी हे संपूर्ण एक चित्र दाखवलं तुम्हाला की कसं आपण लिहू शकतो मॅनेजमेंट. ठीक आहे, तर ट्रीटमेंट ऑफ अ फ्रॅक्चर कॅन बी कन्सिडर्ड इन 3 फेजेस: इमर्जन्सी केअर, डेफिनेटिव्ह केअर आणि रिहॅबिलिटेशन केअर. ठीक आहे, फर्स्ट फेज 1 to 3. आता फेज 1 पाहूयात. इमर्जन्सी केअरमध्ये काय की ॲक्सिडेंटच्या साईटवर तुम्ही काय करता, तर राईस थेरपी, रेस्ट, आईस थेरपी, कम्प्रेशन आणि एलिव्हेशन. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. रेस्ट टू द पार्ट बाय स्प्लिंटिंग, आपण थोमास स्प्लिंट वगैरे या सगळ्या गोष्टी ते पाहूया. त्यानंतर नाही का स्लॅब वगैरे त्या पार्टला रेस्ट देतो, त्यानंतर आईस थेरपी देतो तिकडची स्वेलिंग कमी करण्यासाठी, कंप्रेस करतो स्वेलिंग पुन्हा कमी करण्यासाठी, आणि एलिव्हेशन, ह्या तिन्ही गोष्टी स्वेलिंग कमी करण्यासाठी करतो. आता आपण इमर्जन्सी केअर पाहिली, आता डेफिनेटिव्ह केअर पाहूया. ठीक आहे, आता पूर्वी कसं होतं, पूर्वी एवढी डेव्हलप टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे किंवा डेव्हलप नॉलेज नव्हतं, तर ट्रीटमेंटचं एम काय होतं की मियर फ्रॅक्चर युनियन, त्या फ्रॅक्चरला मियरली जोडायचं. ठीक आहे, आणि हे बऱ्याच केसेसमध्ये इमोबिलायझेशन म्हणजेच नुसतं आधार देणे आणि पाय हलवायचा नाही किंवा ते जॉईंट हलवायचा नाही, अशा पद्धतीने ते जॉईंट युनियन करायचे. आणि पण त्यामुळे जॉईंट स्टिफनेस किंवा मसल वेस्टिंग अशा गोष्टी व्हायच्या. ठीक आहे, पण म्हणजे नाही का जेवढी रिकव्हरी होऊ शकते तेवढी रिकव्हरी म्हणून व्हायची नाही. पण आता आपलं एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, आपले जे काही मॅनिप्युलेटिव्ह प्रोसिजर्स आहेत, ठीक आहे, ट्रीटमेंटचे प्रोसिजर्स आहेत ते ॲडव्हान्स झाले, त्यामुळे आता काय आहे आपलं एम की गेटिंग द लिम्फ फंक्शन्स बॅक टू प्री इंजुरी लेवल. तर यामध्ये आपण काय करतो, अर्ली मोबिलायझेशन. ठीक आहे, म्हणजे त्या जॉईंटला तर जुळून म्हणजे नाही का इमोबिलायझेशन देऊन थोड्या दिवसांसाठी जुळवतो, पण अर्ली मोबिलायझेशन लवकरात लवकर कसा तो पेशंट त्या अवयवाचा वापर करेल, ठीक आहे, जेणेकरून जॉईंट स्टिफनेस होणार नाही किंवा मसल वेस्टिंग होणार नाही, हे आपण पाहतो. आणि यासाठी डेफिनेटिव्ह केअर महत्त्वाची असते. आता फ्रॅक्चर ट्रीटमेंटचे जे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत ते काय आहे, तर 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ट्रीटमेंट ऑफ द फ्रॅक्चर. फर्स्ट इज रिडक्शन, सेकंड इमोबिलायझेशन अँड थर्ड प्रिझर्वेशन ऑफ फंक्शन्स. आता रिडक्शन म्हणजे काय करतो, आपण सेट करतो फ्रॅक्चरला, जे काही डिस्प्लेस असेल, म्हणजे फ्रॅक्चर झालं असेल आणि ते हार्ट डिस्प्लेस झालं असेल तर त्याला आपण रिडक्शन करू. रिडक्शन करतो म्हणजे काय, ते जागेवर बसवतो, प्रॉपर अलाइनमेंटमध्ये बसवतो. ठीक आहे, आता हे पण क्लोज्ड असू शकतं किंवा ओपन रिडक्शन असू शकतो. क्लोज म्हणजे काय की आपल्याला स्किन कापून, मसल्स कापून मग ते हाड जागेवर नाही बसवावं लागत.
आपण ते असं काहीही कापाकापी न करता आपण वरून व्यवस्थित ते अलाइन करू शकतो. जसं की खूप वेळा बोटाचं हाड मोडतं, बऱ्याच वेळा क्रिकेट खेळताना एखाद्याचा अंगठा फ्रॅक्चर होतो, ठीक आहे. तर ते हळूच अलाइनमेंटमध्ये आणतात डॉक्टर आणि मग बसवतात. यासाठी काही इन्साइज वगैरे करायची गरज लागत नाही, ठीक आहे. हे झालं ओपन क्लोज रिडक्शन. ओपनमध्ये काय आपल्याला इन्साइज वगैरे करून मग ते प्रॉपर जागेवर आणायला लागतं, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे इमोबिलायझेशन. इमोबिलायझेशनमध्ये काय की ते रिड्यूस आपण रिडक्शन केलं, ठीक आहे. त्यानंतर इमोबिलाइज करायचं, जसं की प्लॅस्टर बसवायचं, की जेणेकरून पेशंट जास्त हलणार नाही आणि त्यामुळे त्या जॉईंटची मुवमेंट होणार नाही आणि मग हाड व्यवस्थित जुळून येईल, ठीक आहे. किंवा मग इंटरनल फिक्सेशन, ठीक आहे. इंटरनल फिक्सेशनमध्ये काय आपण रॉड्स टाकतो, प्लेट्स टाकतो, स्क्रू टाकतो, ठीक आहे, जेणेकरून ते हाड जागेवर राहील. आणि तिसरं टू प्रिझर्व द फंक्शन्स ऑफ द लिम्ब, फिजिओथेरपी थ्रू आउट द ट्रीटमेंट खूप गरजेची आहे. आता फ्रॅक्चरचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते, ठीक आहे, ते इमिडिएट, अर्ली आणि लेटमध्ये आपण डिवाइड करू शकतो. इमिडिएट म्हणजे ऑकरिंग ॲट द टाइम ऑफ द फ्रॅक्चर, म्हणजे फ्रॅक्चर जेव्हा होतो तेव्हाच काय कॉम्प्लिकेशन्स येतात, ठीक आहे. त्यानंतर फ्रॅक्चर झाल्यानंतर थोड्या दिवसांमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स दिसतात आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर खूप दिवसांनी काय कॉम्प्लिकेशन्स दिसतात. आता कॉम्प्लिकेशन्स ऑफ फ्रॅक्चर पाहूया, ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रत्येक फ्रॅक्चर कोणतंही लिहिलं तुम्ही त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स लिहावे लागतील. तर यातलं तुम्ही लिहू शकता कॉम्प्लिकेशन, ठीक आहे, डिपेंडिंग, ठीक आहे, अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट, ठीक आहे. तर इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स, अर्ली कॉम्प्लिकेशन्स आणि लेट कॉम्प्लिकेशन्स आत्ताच आपण हे सगळं पाहिलं, ठीक आहे. सिस्टमिकमध्ये काय हायपोव्हॉल्युमिक शॉक. तर पेशंटला बऱ्याच वेळा जेव्हा इंजुरी होते तेव्हा खूप ब्लड लॉस होतो, हेमरेज होतं, इंटरनल हेमरेज होतं, एक्सटर्नल हेमरेज होतं. त्यामुळे ब्लड लॉस झाल्यामुळे हायपोव्हॉल्युमिक शॉक होऊ शकतो, ठीक आहे. लोकली काय होऊ शकतं की इंजुरी टू मेजर वेसल्स, इंजुरी टू मसल्स अँड टेंडन्स, इंजुरीज टू जॉईंट्स आणि इंजुरी टू द विसेरा. त्यानंतर अर्ली कॉम्प्लिकेशन्समध्ये सिस्टमिक काय हायपोव्हॉल्युमिक शॉक आपण पाहिलं. त्यानंतर ARDS. तर ॲक्यूट अडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम का दिसतं की खूप सारे इन्फ्लमेटरी मेडिएटर्स रिलीज झालेले असतात आणि त्यामुळे जे काही पल्मोनरी सिस्टीम आहे, लंग्सचं जे काही मायक्रोवॅस्क्युलर आहे त्यामध्ये डिस्ट्रप्शन होतं, त्यामध्ये बिघडतं, म्हणून पेशंटला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यानंतर फॅट एम्बोलिझम सिंड्रोम, ही एवढी इंजुरी झाल्यामुळे जे काही बोन मॅरो आहे आणि ॲडोपस टिश्यू आहे त्यामधून जे काही फॅट ग्लोब्युल्स आहेत ते छोट्या वेसल्समध्ये जाऊन बसतात आणि अडथळा निर्माण करतात, त्याला आपण म्हणतो फॅट एम्बोलिझम सिंड्रोम. आणि अशाच गोष्टींमुळे डीप वेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम सुद्धा होऊ शकते. त्यानंतर असेप्टिक ट्रॉमॅटिक फिवर होऊ शकतो, सेप्टिसेमिया होऊ शकतो ओपन फ्रॅक्चर्समध्ये, आणि क्रश सिंड्रोम. क्रश सिंड्रोममध्ये काय होतं की आपल्या मसल्सचं क्रशिंग झाल्यामुळे जे मायोहिमोग्लोबिन आहे सर्क्युलेशनमध्ये ते रिनल ट्युब्युल्स, आपले जे काही रिनल फिल्टरिंग सिस्टीम आहे त्यामध्ये जाऊन बसतात आणि त्यामुळे ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस होऊ शकते. त्यानंतर इन्फेक्शन आणि कंपार्टमेंट सिंड्रोम. कंपार्टमेंट सिंड्रोम का होते तर खूप प्रेशर वाढतं, ठीक आहे. तर आपल्या बोन्स, पेशी आणि इंट्रोशियस मेम्ब्रेन असतात, असे 3 कंपार्टमेंट्स असतात पायामध्ये, ठीक आहे. तर कोणत्याही एका कंपार्टमेंटमध्ये जर का प्रेशर वाढलं तर त्यामुळे ब्लड सप्लाय जे आहे आणि जे नर्व्हचं जे काही कनेक्शन आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, त्याला आपण म्हणतो कंपार्टमेंट सिंड्रोम. म्हणूनच आपण काय करतो पेशंटला जेव्हा जेव्हा प्लास्टर वगैरे लावतो किंवा ते थोड्या थोड्या वेळासाठी आपण जे बांधलेलं आहे ते काढतो, आपण थोडी फिंगर मुवमेंट करायला सांगतो, ठीक आहे. आणि अगदीच खूप सिव्हिअर स्टेजेसला कंपार्टमेंट सिंड्रोमच्या आपण फेशिओटोमी करतो, म्हणजे जे काही पेशी आहे त्यामध्ये थोडंसं लॉंगिट्युडनली स्लिट्स देतो किंवा फ्युब्युलेक्टोमी करतो, पायाचं जे काही कंप्रेशन आहे ते काढून टाकायला. त्यानंतर लेट कॉम्प्लिकेशन्समध्ये काय डिलेड युनियन, ठीक आहे. युनियन खूप ते जे काही हाड आहे ते जुळण्याला खूप वेळ लागतो. नॉन युनियन जुळतच नाही हाड. मॅल युनियन म्हणजे चुकीच्या प्रकारे हाड जुळतं, प्रॉपर पोझिशनमध्ये जुळून येत नाही. आणि क्रॉस युनियन म्हणजे मॅल युनियनचाच एक प्रकार आहे क्रॉस युनियन, आणि त्यामध्ये युजली ते फोर आर्ममध्ये होतं आणि ते 2 हाड जोडले जातात. त्यानंतर अवॅस्क्युलर नेक्रोसिस, ब्लड सप्लायमध्ये थोडे प्रॉब्लेम तयार होतो, त्यामुळे नेक्रोसिस होतं तिकडच्या टिश्यूचं. शॉर्टनिंग, जॉईंट स्टिफनेस, सुडेक्स डिस्ट्रॉफी, ठीक आहे. तर आता या सुडेक्स डिस्ट्रॉफीमध्ये काय होतं की खूप पेनफुल कंडिशन्स असतात पेशंटमध्ये, ठीक आहे. ॲज अ सिक्वेल ऑफ ट्रॉमा, तर ट्रॉमा झाल्यामुळे पेनफुल कंडिशन्स असतात पेशंटमध्ये, ठीक आहे. आणि ते बऱ्याच वेळा नर्व इंजुरीमध्ये मुळे पण असू शकतं आणि पेन खूप असतं. जेवढी इंजुरी आहे तर आपण असं म्हणतो की द पेन इज डिस्प्रोपोर्शनेट टू द इंजुरी, ठीक आहे.
तर आणि मग म्हणून फिजिओथेरपी वगैरे खूप गरजेची असते अशा कंडिशन्समध्ये. त्यानंतर मायोसायटिस ऑसिफिकेशन्स, तर यामध्ये काय होतं की इंजुरी झाल्यामुळे रक्त साचलं जातं, साकळलं जातं काही ठिकाणी, आणि मग त्या साकळल्या गेलेल्या रक्तामध्ये हिमाटोमामध्ये ऑसिफिकेशन होतं. ठीक आहे, बोन टिश्यू होतं आणि तिकडे बोन तयार होतो. ठीक आहे, आणि मग सगळे जे काही जॉईंट मुवमेंट्स आहेत ते कॉन्स्ट्रिक्टेड होतात. ठीक आहे, आणि ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओमायलायटिस, इश्केमिक कॉन्ट्रॅक्चर, असे सगळे आपण कॉम्प्लिकेशन्स आहेत फ्रॅक्चरचे ते आपण लिहू शकतो. आता आपण फ्रॅक्चर्सकडे वळूयात. तर सगळ्यात अगोदर सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस. तर आपला जो ह्युमरस आहे, हाताचं जे हाड आहे, त्याची वरची बाजू खांद्याच्या इकडे आहे आणि खाली आहे. तर खालच्या बाजूला कॉन्डाइल्स असतात. ठीक आहे, लॅटरल कॉन्डाइल आणि मीडियल एपिकॉन्डाइल. त्याच्या वरती जर का फ्रॅक्चर झाला तर आपण म्हणतो सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस. तर लहान मुलांमध्ये हे सर्रास पाहायला मिळतं. आणि तर त्याची मेकॅनिझम काय आहे की लहान मुलं ते फॉल ऑन द आउटस्ट्रेच्ड हँड. ठीक आहे, आणि जसा हात ग्राउंडला स्ट्राईक होतो तर मग ते हायपर एक्सटेन्शन मध्ये जातं. ठीक आहे, आणि त्यामुळे ह्युमरसचं फ्रॅक्चर होतं. ठीक आहे, तर डिस्टल मेटाफायसिस जे आहे ह्युमरचं, तर एपिफायसिस, डायाफायसिस आणि मेटाफायसिस असे 3 पार्ट्स असतात हाडाचे. एकदम टोकाला एपिफायसिस, मध्ये मेटाफायसिस, आणि एकदम जो मधला पार्ट आहे शाफ्टचा त्याला आपण म्हणतो डायफायसिस. तर हे जे काही फ्रॅक्चर लाईन आहे ते डिस्टल मेटाफायसिस च्या इकडे ट्रान्सवर्सली असते. ठीक आहे, तर असे ह्याचे टाइप्स काय आहेत सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चरचे? एक्सटेन्शन टाईप किंवा फ्लेक्शन टाईप, डिपेंडिंग अपॉन द डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्टल फ्रॅगमेंट. तर आता आपण सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चरचे टाइप्स पाहतोय. तर बघा, हे एक्सटेन्शन टाईप आणि फ्लेक्शन टाईप. जर एक्सटेन्शनमध्ये हा जो काही डिस्टल पार्ट आहे ह्युमरसचा, हा बॅकवर्डली टिल्ट होतो. ठीक आहे, इट इज टिल्टेड बॅकवर्ड्स, ते झालं एक्सटेन्शन टाईप. आणि जर हा डिस्टल फ्रॅगमेंट ह्युमरसचा फॉरवर्ड टिल्ट झाली त्याची, तर आपण म्हणतो इट इज फ्लेक्शन टाईप ऑफ सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस. तर एक्सटेन्सर टाईप जास्त कॉमन आहे. ठीक आहे. तर आता सुप्राकॉन्डलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरसचं डायग्नोसिस काय? एक तर प्रेझेंटिंग कंप्लेंट्स आणि ऑन एक्झामिनेशन. तर प्रेझेंटिंग कंप्लेंट्समध्ये ते नाही का हिस्ट्रीज देतात की फॉल ऑन अन आउटस्ट्रेच्ड हँड, त्यानंतर पेन होते बाळाला, स्वेलिंग होते, डिफॉर्मिटी होते. ठीक आहे, इनेबिलिटी टू मूव्ह द अफेक्टेड एल्बो, हे तर आहेच. आणि त्यानंतर एक्झामिनेशनमध्ये आपल्याला काय दिसतं की जे काय ओलेक्रोनॉन प्रोसेस आहे अल्नाची, ते ठीक आहे, ते अनयुजली प्रोमिनन्स दिसतो त्याचा. ठीक आहे, अनयुजल posterior prominence of the point of the elbow tip of olecranon because of the backward tilt of the distal fragment. ठीक आहे, आणि जे काही 3 पॉईंट रिलेशनशिप आहे ती मेंटेन्ड असते. ठीक आहे, ओलेक्रोनॉन प्रोसेस आणि 2 पॉईंट त्याची जी काही हे आहे नॉर्मल 3 पॉईंट रिलेशनशिप आहे ती मेंटेन्ड असते, कारण फ्रॅक्चर कॉन्डाइल्सच्या पण वरती झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे सगळं आहे. आणि मग आपण अल्नार आणि रेडियल पल्सेस शाबूत आहेत का ते सगळं चेक केलं पाहिजे. ठीक आहे. आता हे बघा, एक्सरे आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी काय करतो कोणत्याही फ्रॅक्चरच्या? सगळ्यात अगोदर एक्सरे ऑफ द एल्बो, अँटेरियर पोस्टेरियर आणि लॅटरल व्ह्यूज. तर अँटेरियर पोस्टेरियर व्ह्यूमध्ये आपल्याला काय दिसतं की प्रॉक्सिमल शिफ्ट दिसू शकते. ठीक आहे, मीडियल शिफ्ट दिसू शकते त्या शाफ्ट ह्युमरसची, लॅटरल शिफ्ट दिसू शकते, मीडियल टिल्ट अँड रोटेशन ऑफ द डिस्टल फ्रॅगमेंट ऑफ द ह्युमरस. त्यानंतर लॅटरल व्ह्यूमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉक्सिमल शिफ्ट, पोस्टेरियर टिल्ट आणि रोटेशन ऑफ द डिस्टल फ्रॅगमेंट दिसू शकतं. तर आता सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरसची ट्रीटमेंट आपण कशी करतो? रेडियल पल्स प्रेझेंट आहे का ते पाहतो. त्यानंतर मग फ्रॅक्चर जे डिस्प्लेस्ड आहे, अनडिस्प्लेस्ड आहे का ते पाहतो. जर अनडिस्प्लेस्ड असेल तर आपण POP स्लॅब बसवतो 3 आठवड्यांसाठी आणि मग मोबिलायझेशन करतो. ठीक आहे, फ्रॅक्चर जर का डिस्प्लेस्ड असेल, ठीक आहे,
तर मग आपण एक तर क्लोज रिडक्शन करतो आणि परक्युटेनियस के वायर फिक्सेशन करतो, ठीक आहे, इमेज इंटेन्सिफियर खाली. नंतर एका आठवड्याने आपण एक्सरे चेक करतो, ठीक आहे, अनडिस्प्लेस्ड असेल, ठीक आहे, तर मग आपण पुन्हा POP सपोर्ट करतो 3 वीकसाठी आणि त्यानंतर मोबिलायझेशन करतो. जर फ्रॅक्चर डिस्प्लेस्ड असेल तर आपण क्लोज रिडक्शन करतो अंडर जनरल अनेस्थेशिया, ठीक आहे. जर इमेज इंटेन्सिफायर अवेलेबल नसेल तर एक्सरे करतो आपण, ठीक आहे. एक्सेप्टेबल असेल त्यानंतर एक्सरे 7व्या दिवशी पुन्हा करतो आणि मग रिडक्शन मेंटेन करतो आणि POP ठेवतो 3 आठवड्यांसाठी आणि मग नंतर मोबिलायझेशन करतो. जर रिडक्शन स्लिप झालं असेल, ठीक आहे, त्यानंतर आपण पुन्हा ओपन रिडक्शन के वायर फिक्सेशन करतो आणि हे एक्सरे अनएक्सेप्टेबल असेल तेव्हा सुद्धा आपण हेच करतो आणि मग 3 आठवड्याने आपण मोबिलायझेशन करतो. हे झालं ट्रीटमेंट प्लॅन फॉर सुप्राकॉन्डिलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस. तर आता कोलेज फ्रॅक्चर पाहूयात. यावर खूप महत्त्वाचे क्वेश्चन विचारले जातात. तर दिस इज द फ्रॅक्चर ॲट द डिस्टल एंड ऑफ द रेडियस. इकडे तुम्ही चित्रात पाहू शकता डिस्टल एंड ऑफ द रेडियस एक्सरेमध्ये. ॲट इट्स कॉर्टिको कॅन्सलस जंक्शन अबाउट 2 सेंटीमीटर फ्रॉम द डिस्टल आर्टिक्युलर सरफेस. ठीक आहे. तर जे काही शाफ्ट आहे ते कॉम्पॅक्ट बोनपासून बनलेले असते, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कॉर्टिकल बोन, कॉम्पॅक्ट बोन. आणि कॅन्सलस जे बोन आहे ते वरती असतं, ठीक आहे, एपिफायसिसच्या ठिकाणी, आणि ते बनलेलं असतं ट्रॅबिक्युलर बोनने, ठीक आहे. कॅन्सलस किंवा स्पॉन्जी बोन म्हणतो, ठीक आहे. ट्रॅबिक्युलरच्या मेशवर्कने बनलेलं असतं, रॉड्स आणि प्लेट्स. आणि जे काही कॉर्टिकल बोन आहे, कॉम्पॅक्ट बोन आहे, ठीक आहे. कॉर्टिकल बोन कॉम्पॅक्ट आहे, त्याला कोर्स असतात पण ते खूप कॉम्पॅक्ट असतं आणि डेन्स बोन असतं. आणि जे काही कॅन्सलस बोन असतं ते स्पॉन्जी असतं, ठीक आहे. हे एपिफायसिसच्या ठिकाणी म्हणजे एकदम टोकाला आपल्याला बोनच्या कॅन्सलस बोन दिसतं, ठीक आहे. तर हे कॉर्टिको कॅन्सलस जंक्शनवर डिस्टल एंड ऑफ द रेडियसला अबाउट 2 सेंटीमीटर फ्रॉम द डिस्टल आर्टिक्युलर सरफेस आपल्याला जे फ्रॅक्चर आढळतं त्याला आपण कोलेज फ्रॅक्चर म्हणतो, ठीक आहे. इट इज द कॉमनेस्ट फ्रॅक्चर इन पीपल अबव 40 इयर्स ऑफ एज, ठीक आहे. आणि विमेनमध्ये जास्त कॉमन असतं कारण ऑस्टिओपोरोसिसमुळे, ठीक आहे. इट ऑलवेज रिझल्ट फ्रॉम अ फॉल ऑन द आउटस्ट्रेच्ड हँड. तर इकडे बघा एक्सरेवर आपल्याला काय दिसतं, नॉर्मल वेंट्रल टिल्ट ऑफ द डिस्टल आर्टिक्युलर सरफेस, ठीक आहे, कॅन बी आयडेंटिफाईड ऑन द एक्सरे ऑफ द ब्रेस्ट, ठीक आहे. तर आपल्याला असं दिसतं. आपण चित्र पाहूयात पुढे कोलेज फ्रॅक्चरचं. तर हे पहा, तर जे काही रेडियसचं डिस्टल एंड आहे, ठीक आहे, हे झाली अल्ना, हे झालं रेडियस, ठीक आहे. तर रेडियसचं जे डिस्टल एंड आहे ते रेडिओ कार्पल बोन्स बरोबर पण अटॅच्ड असतं आणि अल्नर बरोबर पण अटॅच्ड असतं, ठीक आहे. तर आता कॉर्टिको कॅन्सलस जंक्शनवर फ्रॅक्चर लाईन ट्रान्सवर्सली रन करते, ठीक आहे. आपण पुढे ह्याचं चित्र पाहूया. कोलेज फ्रॅक्चर नेमकं दिसतं कसं. तर आता डिस्प्लेसमेंट्स कोणत्या कोणत्या दिसतात ते आपण पाहूयात. तर एकतर प्रॉक्सिमल शिफ्ट, रेडियल टिल्ट, ठीक आहे. प्रॉक्सिमल शिफ्ट डोर्सल आहे बघा, इथे आपल्याला दिसते की प्रॉक्सिमल शिफ्ट, रेडियल शिफ्ट आणि रेडियल टिल्ट आपल्याला दिसते. त्यामध्ये काय असू शकतं, डिस्प्लेसमेंटमुळे इम्पॅक्शन ऑफ द फ्रॅगमेंट्स, डोर्सल डिस्प्लेसमेंट, डोर्सल टिल्ट, लॅटरल डिस्प्लेसमेंट, लॅटरल टिल्ट आणि सुपायनिशन, ह्या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. आणि यामध्ये फ्रॅक्चर कोणते कोणते होऊ शकतात, फ्रॅक्चर ऑफ द स्टायलॉइड प्रोसेस ऑफ द अल्ना, रप्चर ऑफ द अल्नर कोलॅटरल लिगामेंट, ठीक आहे, रप्चर ऑफ द ट्रँग्युलर कार्टिलेज ऑफ द अल्ना आणि रप्चर ऑफ द इंट्रोशियस रेडिओ अल्नर जॉईंट आपल्याला दिसतं, ठीक आहे. तर हे पहा, हे आहे डिनर फोर्क डिफॉर्मिटी, जे की दिसते कोलेज फ्रॅक्चरमध्ये. बघा, द रेडियल स्टायलॉइड प्रोसेस कम्स टू लाय ॲट द सेम लेवल ऑर हायर दॅन द अल्नर स्टायलॉइड प्रोसेस. आणि आपल्याला ही अशी डिनर फोर्क डिफॉर्मिटी दिसते कारण रेडिओ कार्पल जॉईंटवर फ्रॅक्चर झालेलं असतं कॉर्टिको कॅन्सलस जंक्शनच्या इथे, त्या भागाच्या जवळ फ्रॅक्चर झालेलं असतं, ठीक आहे. आता ट्रीटमेंट पाहूया कोलेज फ्रॅक्चरची. तर ट्रीटमेंट युजली कन्झर्वेटिव्हच आहे, ठीक आहे. अनडिस्प्लेस्ड फ्रॅक्चरसाठी आपण बोन एल्बो, बिलो एल्बो प्लास्टर वापरतो, ठीक आहे, कास्ट 6 आठवड्यांसाठी, ठीक आहे.
आणि मग आपण मॅनिप्युलेटिव्ह रिडक्शन करतो फॉलोड बाय इमोबिलायझेशन. आणि क्लोज्ड मॅनिप्युलेशनमध्ये आपण काय करतो, ट्रॅक्शन, काउंटर ट्रॅक्शन. ठीक आहे, ह्यामध्ये सर्जन काय करतो, ठीक आहे, फर्म लॉन्गिट्युडिनल ट्रॅक्शन. ठीक आहे, द सर्जन ग्रास्प्स द इंज्युअर्ड हँड ॲज इफ ही वॉज शेकिंग हँड्स. ठीक आहे, त्यानंतर फर्म लॉन्जिट्युडिनल ट्रॅक्शन टू द हँड अगेन्स्ट द काउंटर ट्रॅक्शन बाय द असिस्टंट. तर इकडे लॉन्जिट्युडिनल ट्रॅक्शन देतो सर्जन आणि असिस्टंटच्या सहाय्याने काउंटर ट्रॅक्शन दिलं जातं. नंतर अशा पद्धतीने करेक्शन ऑफ द डोर्सल टिल्ट केलं जातं. ठीक आहे, की जे काही डिस्टल फ्रॅगमेंट आहे ते पाल्मर फ्रॅक्शनमध्ये आणि अल्नर डेव्हिएशनने थंबचं सहाय्य घेऊन असं डोर्सल टिल्ट करेक्ट केलं जातं आणि त्यानंतर रेडियल टिल्ट करेक्ट केलं जातं पेशंटचं हात प्रोनेशन, पाल्मर फ्रिक्शन आणि अल्नर डेव्हिएशनमध्ये घेऊन. ठीक आहे, त्यानंतर एक प्लास्टर कास्ट अप्लाय केला जातो. ठीक आहे, याला म्हणतो कोलेस कास्ट. तर आत्तापर्यंत आपण अप्पर लिम्बचं कोलेस फ्रॅक्चर पाहिले. ठीक आहे, आता आपण फिमरचं इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर पाहूया. तर फ्रॅक्चर्स इन द इंटरट्रोकॅन्टरिक रिजन म्हणजे आपल्याला माहिती आहे की फिमर जे आहे त्याचं ग्रेटर ट्रोकॅन्टर असतं, लेसर ट्रोकॅन्टर असतं. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये इंटरट्रोकॅन्टरिक रिजन असतात. त्यामध्ये जर का फ्रॅक्चर झालं किंवा त्या ठिकाणाच्या आजूबाजूला फ्रॅक्चर झालं तर आपण म्हणतो इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर. आणि एल्डरली पीपलमध्ये हे कशामुळे येतं तर बाजूच्या म्हणजे अंगावर पडल्यामुळे किंवा तिकडे जोरात मार लागल्यामुळे किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमुळे इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर होऊ शकतो. तर आता हे जे काही इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर ऑफ द फिमर आहे त्याची पॅथोॲनाटॉमी काय आहे की फिमरचा नेक असतं आणि त्याचा शाफ्ट असतो. ठीक आहे, तर ह्या अँगलमध्ये जेव्हा बिघाड होतो, हा अँगल जेव्हा कमी होतो, ठीक आहे, तर आपण म्हणतो कॉक्सा पॅरा. तर हे होतं जेव्हा डिस्टल फ्रॅगमेंट राईड अप होतं आणि म्हणजे फ्रॅक्चर होतं फिमरचं, तेव्हा हे असं होतं. ठीक आहे, फ्रॅक्चर युजली कम्युनिटेड असतं म्हणजे काय तर ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज झालेला असतो आणि डिस्प्लेस्ड असतो हा फ्रॅक्चर. ठीक आहे, तर याचे क्लिनिकल फीचर्स काय आहे, एकतर पेशंट हिस्ट्री देईल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटची वगैरे किंवा पेन इन द रिजन ऑफ द ग्रोईन किंवा पाय हलवता येत नाही याची हिस्ट्री देईल. ठीक आहे, जे काही खुबा आहे हिपचा रिजन आहे तिथे स्वेलिंग ची हिस्ट्री देईल पेशंट. ठीक आहे, तर लेग विल बी शॉर्ट अँड एक्सटर्नली रोटेटेड दिसेल आपल्याला पाय. ठीक आहे, ग्रेटर ट्रोकॅन्टरच्या ठिकाणी दुखेल. ठीक आहे, टेंडरनेस दिसेल. ठीक आहे, फिजिकल फाइंडिंग इन सच केस आर मोर मार्क ॲज कम्पेअर टू दोज इन फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमर. ठीक आहे, आणि एक्सरे मधून आपल्याला कळतं की फ्रॅक्चर कसं आहे. ठीक आहे, आणि presence of comminution of the medial cortex of the neck, avulsion of the lesser trochanter. ठीक आहे, लेसर ट्रोकॅन्टर असं तुटलेला दिसेल थोडा किंवा बाहेर निघालेला दिसेल. एक्सटेन्शन ऑफ द फ्रॅक्चर टू द सबट्रोकॅन्टरिक रिजन इंडिकेट अन अनस्टेबल फ्रॅक्चर. ठीक आहे, अँड अ पुअर प्रोग्नोसिस. तर काय ट्रीटमेंट देतो आपण इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर ऑफ द फिमरमध्ये. तर आपण ठीक आहे, नेक ऑफ द फिमरचे जे काही फ्रॅक्चर्स आहेत त्यामध्ये वेळ लागतो. ठीक आहे, युनिट व्हायला, पण जे काही इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर्स आहेत ते इझिली जोडले जातात. ठीक आहे, तर आपला मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे ट्रीटमेंटचा की जे काही नेक शाफ्ट अँगल आहे, ठीक आहे, जी बॉडी आहे फिमरची आणि त्याचं जे नेक आहे, ठीक आहे, त्यामधलं जे अँगल आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे, शाबूत ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि हे आपण कन्झर्वेटिव्ह मीन्सने करू शकतो जसं की ट्रॅक्शन किंवा इंटरनल फिक्सेशन या गोष्टींच्या साहाय्याने. एल्डरली पेशंट्समध्ये इंटरनल फिक्सेशन आपण प्रेफर करतो कारण त्यामध्ये जर बेड रेस्ट 3-4 महिन्यांसाठी यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात जसं की ब्लड सोर्स किंवा निमोनिया किंवा DVT. ठीक आहे, तर आता इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर ऑफ द फिमर जे आहे ते आपण कन्झर्वेटिव्ह मेथड्स किंवा ऑपरेटिव्ह मेथड्स दोन्ही पद्धतीने ठीक करू शकतो. ठीक आहे, आपण ट्रॅक्शन देऊ शकतो इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चरसाठी. ट्रॅक्शन म्हणजे काय, आपण व्यवस्थित पद्धतीने एका एका अलाइन्ड डायरेक्शनने आपण प्रेशर देतो जेणेकरून हार्ट व्यवस्थित जुळून येईल. ठीक आहे, जसं की ते रसेल्स ट्रॅक्शनचं चित्र दाखवलेलं आहे आणि स्केलेटल ट्रॅक्शन आपण थॉमस प्लिंट म्हणतो त्याला. ठीक आहे, विथ सक्सेस ऑफ ऑपरेटिव्ह मेथड्स वेअर बाय अर्ली मोबिलायझेशन इज पॉसिबल and conservative methods are used less often.
ठीक आहे. तर मग ऑपरेटिव्ह मेथड्स कोणते वापरतो आपण? ठीक आहे. हे जे काही ऑपरेटिव्ह मेथड्स आहे आपण रिड्यूस करतो फ्रॅक्शन जे काही फ्रॅक्चर आहे आणि इंटरनली रोटेट करतो एक्सरेच्या अंडर. ठीक आहे. तर यामध्ये आपण डायनॅमिक हिप स्क्रू वापरतो, एंडर्स नेल्स वापरतो, गॅमा नेल वापरतो, प्रॉक्सिमल फिमोरल नेल वापरतो. ठीक आहे. एक्सटर्नल फिक्सेशन इज युजफुल फॉर पेशंट्स विथ बेड सोर्स अँड फॉर दोज हू आर अनफिट फॉर अ मेजर ऑपरेशन. तर आता फिमरच्या नेकचं जे काही फ्रॅक्चर आहे, ठीक आहे, ते दोन प्रकारचं असू शकतं, इंट्रा कॅप्शुलर आणि एक्स्ट्रा कॅप्शुलर. तर इंट्रा कॅप्शुलर आपण तेव्हा होतं जेव्हा ते कॅप्शुलच्या आत असतं. आपण युजली जेव्हा फ्रॅक्चर ऑफ द नेक जर म्हणू तर ते युजली इंट्रा कॅप्शुलरसाठीच असतं. कारण एक्स्ट्रा कॅप्शुलर जेव्हा आपण म्हणतो ते मोस्टली इंटरट्रोकॅन्टरिक रिजनमध्ये असतं. ठीक आहे. आणि फरक काय आहे इंट्रा कॅप्शुलर आणि एक्स्ट्रा कॅप्शुलरमधला? म्हणजे जे काही इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर आहे जे की एक्स्ट्रा कॅप्शुलर आहे ते इझिली जुळलं जातं. अनलाईक फ्रॅक्चर नेक ऑफ द फिमर किंवा इंटरकॅप्सुलर फ्रॅक्चर जे बऱ्याच वेळ जुळतच नाही किंवा त्याला जुळायला वेळ लागतो. तर आता फ्रॅक्चर ऑफ नेक ऑफ द फिमरची आपण पॅथॉअनॅटॉमी पाहूयात. ठीक आहे. हे मोस्टली तर डिस्प्लेस्डच असतात फ्रॅक्चर्स. ठीक आहे. डिस्टल जे फ्रॅगमेंट आहे फिमरचं तर एक्सटर्नली रोटेटेड असतं आणि प्रॉक्सिमली मायग्रेटेड असतं. ठीक आहे. इकडे आपण चित्रात पाहू शकतो. ठीक आहे. जे डिस्टल फ्रॅगमेंट आहे ते एक्सटर्नली रोटेटेड आणि प्रॉक्सिमली मायग्रेटेड असं असतं. ठीक आहे. हे इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चर्समध्ये सुद्धा हे असं डिस्प्लेसमेंट असू शकतं. ठीक आहे. आणि हे इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चरमध्ये जास्त मार्क्ड असतं कारण इंट्राकॅप्सुलर फ्रॅक्चर आणि असं का असतं कारण की इंट्राकॅप्सुलर फ्रॅक्चरमध्ये कसं आहे की हे कॅप्सूल जे आहे ते हिप जॉईंटशी अटॅच्ड आहे. म्हणजे फिमर हिप जॉईंटशी त्या कॅप्सूलच्या आधारे अटॅच्ड आहे. त्यामुळे कॅप्सूल ह्या जे काही एक्स्ट्रीम रोटेशन होणार असतं त्याला प्रिव्हेंट करतं, होऊ देत नाही. म्हणून इंटरट्रोकॅन्टरिक फ्रॅक्चरमध्ये जास्त डिस्प्लेसमेंट दिसतात ॲज कम्पेअर्ड टू द फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमर. तर आता हे जे आपण फिमरचं फ्रॅक्चर पाहतोय, ठीक आहे, फ्रॅक्चर ऑफ नेक ऑफ द फिमर ह्याचे क्लासिफिकेशन आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात ॲनाटॉमिकल क्लासिफिकेशन. ह्याचे 3 प्रकार आहेत. सब कॅपिटल हेडच्या जस्ट खाली जे काय फ्रॅक्चर आहे फिमरच्या हेडच्या खाली त्याला आपण म्हणतो सब कॅपिटल. ट्रान्स सर्वायकल, ठीक आहे, जे मिडलाईन ऑफ द नेकमध्ये आहे. ठीक आहे. आणि नेकच्या खाली किंवा नेकच्या बेसला जे फ्रॅक्चर आहे त्याला आपण म्हणतो बेसल. ठीक आहे. जेवढं हेडच्या जवळ असेल फ्रॅक्चर किंवा जेवढं हिप जॉईंटच्या इकडे असं जवळ असेल तेव्हा प्रोग्नोसिस तेवढं आउटकम जास्त खराब असं आपण म्हणू शकतो. तर आता फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमरची अॅनाटॉमिकल क्लासिफिकेशन आपण पाहिली. आता पॉवेल्स क्लासिफिकेशन पाहूया. तर पॉवेल्स क्लासिफिकेशन कशावर बेस्ड आहे? तर हे जे काही ठीक आहे, हे हॉरिझॉन्टल प्लेन जी आहे, ठीक आहे, तर ह्याच्या अलाइनमेंटमध्ये किती डिस्प्लेसमेंट झालं आहे किंवा किती अँगल बनलेला आहे या फ्रॅक्चरमुळे, ठीक आहे, किती डिस्प्लेस झालं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं आहे, त्याच्या साहाय्याने आपण आउटकम डिसाईड करू शकतो. ठीक आहे. आणि जेवढा जास्त अँगल तयार झालेला असेल तेवढं प्रोग्नोसिस वर्स असेल. सो दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द अँगल ऑफ इन्क्लानेशन ऑफ द फ्रॅक्चर इन रिलेशन टू द हॉरिझॉन्टल प्लेन. आणि मग टाईप्स 1, 2 आणि 3 मध्ये डिवाइड केलेला आहे. जसं की इथे 30 डिग्रीज आहे हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर या फ्रॅक्चरचा अँगल किंवा प्लेन ऑफ फ्रॅक्चरचा अँगल अँगल ऑफ हॉरिझॉन्टल प्लेन पासून 30 डिग्री आहे. ठीक आहे. इकडे अजून बॅड प्रोग्नोसिस कारण 50 डिग्री आणि इकडे अजून वर्स्ट प्रोग्नोसिस कारण 70 डिग्री अँगल आहे फ्रॅक्चरच्या प्लेनचा आणि हॉरिझॉन्टल प्लेनचा. ठीक आहे. आता गार्डन्स क्लासिफिकेशन पाहूयात. ॲनाटॉमिकल क्लासिफिकेशन पाहिली, पॉवेल्स क्लासिफिकेशन, गार्डन्स क्लासिफिकेशन. तर अगदी डिटेलमध्ये पाहिजे गरज नाही आहे. ह्याचे 4 स्टेजेस आहेत. ठीक आहे. पण ह्याला आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की ह्याचं बेसिस काय आहे क्लासिफिकेशनचं, तर केवढी डिग्री ऑफ डिस्प्लेसमेंट झाली आहे किंवा रोटेशनल डिस्प्लेसमेंट किती झालं आहे. ठीक आहे. त्यावरून आपण गार्डन्स क्लासिफिकेशन करतो फिमरचं. ठीक आहे. तर मीडियल ट्रॅबिक्युलर स्ट्रीम जी आहे, ठीक आहे,
तर ते जर म्हणजे त्या फिमरचं जे काय मीडियल पार्ट आहे, ठीक आहे, त्याचा अँगल हेड म्हणजे जे हेडचा पार्ट आहे त्याचा ॲसिपिटल बिलो बरोबर किती अँगल आहे, किती रोटेशन झालेलं आहे, ठीक आहे. जसं की स्टेज 1 पाहूया. फ्रॅक्चर इज इनकम्प्लीट विथ द हेड टिल्टेड इन पोस्टर लॅटरल डायरेक्शन, सो देर इज अन ऑप्टूस अँगल लॅटरली ॲट द ट्रॅबिक्युलर स्ट्रीम. ठीक आहे, तर ट्रॅबिक्युलर स्ट्रीमचं म्हणजे जे नेकमध्ये जी काही ट्रॅबिक्युलर स्ट्रीम आहे, ठीक आहे, तर त्याचं हेडशी आणि ॲसिटॅब्युलमशी किती अँगल कसा आहे रोटेशनल डिस्प्लेसमेंट त्यावरून आपण गार्डन्स क्लासिफिकेशन करतो. तर इथे बघा आपल्याला चित्रामध्ये गार्डन्स क्लासिफिकेशन 1, 2, 3 आणि 4 दिसतं. ठीक आहे, ट्रॅबिक्युला इकडे नुसता बेंड झाला आहे. इकडे बघा ट्रॅबिक्युला एकदम अलाइनमेंट पासमध्येच बाहेर गेला आहे ॲसिटॅब्युलम आणि हेड ऑफ द फिमरच्या रिलेशनमध्ये. ठीक आहे, आता ट्रॅबिक्युला तर ब्रेक झाला इथे. ठीक आहे, आणि हेड आणि नेक आणि ट्रॅबिक्युलाच्या तिघांमध्ये काही अलाइनमेंटच नाही आहे. तर हे झालं गार्डन्स क्लासिफिकेशन. तर आता मेकॅनिझम काय आहे हे फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमरचं. ठीक आहे, तर मोस्टली तर कुठे म्हणजे नाही का पायऱ्यावरून पडले, म्हातारे लोक जेव्हा पायऱ्यांवरून पडतात किंवा ठीक म्हणजे नाही का एक स्टेप त्यांचा मिस होतो टाकताना, तेव्हा हे होतं. ठीक आहे, तर इट ऑकर्स विथ सिमिंगली ट्रिवियल फॉल. ठीक आहे, ऑस्टिओपोरोसिस एक मेजर कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे फिमेल्समध्ये. ठीक आहे, आणि मग क्लिनिकल फीचर्स काय आहेत की पेशंट कंप्लेन करतो की ग्रॉईनमध्ये पेन होत आहे. ठीक आहे, आणि मग पडल्याची हिस्ट्री वगैरे तर असतेच. ठीक आहे, जसं की ओल्या फरशीवरून पडला, ठीक आहे, किंवा एक स्टेप मिस केली, थोडं पेन असतं, थोडी स्वेलिंग पण असू शकते. ठीक आहे, तर मग केअरफुल एक्झामिनेशन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं कळतं की पाय एक्सटर्नली रोटेटेड आहे. ठीक आहे, आणि पट्टेला आउटवर्ड फेसिंग आहे. लेग थोडा शॉर्टन झाला आहे कारण एक्सटर्नल रोटेशन झालेलं आहे. त्यानंतर ग्रॉईनमध्ये पेन होतं आहे. ठीक आहे, आणि अटेम्प्टेड जर पेशंटनी हिप मूव्ह करायचा प्रयत्न केला तर पेशंटला पेन होतं आहे. ठीक आहे, किंवा खूप वेळा सिव्हिअर स्पाझमसुद्धा होतं. ठीक आहे, आणि ॲक्टिव्ह स्ट्रेट लेग रेझिंग ठीक आहे पॉसिबल नसते. हे झाले मेकॅनिझम अँड डायग्नोसिस ऑफ फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमर. तर आता शेवटी आपण ट्रीटमेंट प्लॅन पाहूया. ठीक आहे, फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फिमरचं. तर जे काही फ्रॅक्चर नेक ऑफ फिमरचं होतं ते मोस्टली तर डिस्प्लेस्डच असतं. ठीक आहे, अनडिस्प्लेस्ड असेल तर आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करतो किंवा मल्टिपल स्क्रूज बसवतो. जसं की लहान मुलांमध्ये आपण मल्टिपल नॉज पिन्स बसवतो किंवा मुरेज पिन्स बसवतो. ठीक आहे, आणि मल्टिपल कॅन्सलर स्क्रूज बसवतो. ठीक आहे, डिस्प्लेस्ड असेल तर त्या माणसाचं वय पाहतो लेस दॅन 60 इयर्स आहे की मोर दॅन 60 इयर्स आहे. लेस दॅन 60 इयर्स असेल तर क्लोज रिडक्शन अंडर एक्स्ट्रे कंट्रोल आपण करू शकतो. रिडक्शन पॉसिबल असेल तर मल्टिपल स्क्रू फिक्सेशन करतो. नसेल पॉसिबल रिडक्शन तर मग आपण ओपन करतो इन्सिजन घेऊन आणि मग ओपन रिडक्शन आणि स्क्रू फिक्सेशन करतो. आता जर का त्या माणसाचं वय 60 इयर्सपेक्षा जास्त असेल तेव्हा आपण प्रोस्थेटिक रिप्लेसमेंट करतो. ठीक आहे, प्रोस्थेटिक रिप्लेसमेंटमध्ये आपण काय करतो, जर ही तशी नॉर्मल असेल तर आपण काय करतो, हेमी आर्थ्रोप्लास्टी करतो. ठीक आहे, एम प्रोस्थेसिस. तर हेमी आर्थ्रोसिसमध्ये आपण म्हणजे हेमी आर्थ्रोप्लास्टीमध्ये आपण काय करतो की यामध्ये फिमरचं हेड काढलं जातं. ठीक आहे, आणि ते आपण एका प्रोस्थेसिसने रिप्लेस करतो. ठीक आहे, आता प्रोस्थेसिस दोन टाईपचे असू शकतात, युनिपोलर किंवा बायपोलर. युनिपोलरमध्ये एक हेड असतं आणि त्याला एक स्टेम अटॅच्ड असते, आणि जी स्टेम आहे ठीक आहे त्या प्रोस्थेसिसचे ते आपण त्या फिमरच्या मेड्युलरी कॅनलमध्ये टाकतो आणि मग ते जे हेड आहे ते त्या नेक ऑफ द फिमरवर असं बसतं. तर हे झालं युनिपोलर प्रोस्थेसिस. तर बायपोलर प्रोस्थेसिसमध्ये काय असतं की त्याला छोटा हेड पण असतो आणि एक मोबाईल प्लास्टिक कप पण असतो. ठीक आहे, तर म्हणजे जेव्हा आपण प्रोस्थेसिस फिट करतो ठीक आहे नेकवर, तर त्याचे दोन मुवमेंट्स पॉसिबल असतात. एक तर ॲसिटॅब्युलम जे की हिपचा पार्ट आहे आणि प्लास्टिक कपच्या मध्ये, आणि त्यानंतर दुसरं प्लास्टिक कप आणि हेड ऑफ द फिमर त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो म्हणून बायपोलर जे प्लेसमेंट आहे बायपोलर प्रोस्थेसिस जे आहे ते जास्त चांगले आहे हेमी आर्थ्रोप्लास्टीसाठी. आणि त्यानंतर मग जर हिपला म्हणजे नाही का फ्रॅक्चर असेल आणि मग आर्थरायटिस ऑलरेडी असेल तर आपण टोटल हिप रिप्लेसमेंट करून टाकतो.
जसं की नीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर आपण टोटल नी रिप्लेसमेंट करतो, तसं आपण इथे टोटल हिप रिप्लेसमेंट करतो. तर आपण आतापर्यंत फ्रॅक्चर म्हणजे फ्रॅक्चरची डेफिनेशन पाहिली, ठीक आहे. तर त्याचे जे काय क्लासिफिकेशन्स आहेत फ्रॅक्चरचे ते पाहिले, फ्रॅक्चरचे काय ट्रीटमेंट असते सगळ्यासाठी ते पाहिले, कॉम्प्लिकेशन्स काय आहेत सगळ्या फ्रॅक्चर्सचे ते पाहिले. त्यानंतर प्रकारामध्ये आपण सुप्राकॉन्डायलर फ्रॅक्चर ऑफ द ह्युमरस, कोलिस फ्रॅक्चर, इंट्राट्रॅकेंड्रिक फ्रॅक्चर ऑफ द फ्युमर, फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फ्युमर, हे सगळे काय आहेत, त्यांचे फीचर्स काय, त्यांचे डायग्नोसिस कसे करतो, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स कसे केले जातात आणि त्यांची नेमकी काय ट्रीटमेंट देतो आणि मॅनेजमेंट कशी करतो, अख्खा ट्रीटमेंट प्लॅन हे सगळं आपण पाहिलेलं आहे. थँक्यू.